पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। कसे आज सगळेजण, आय होप सगळेजण चांगलेच असतील। तर आज निघालो आहे आम्ही पावन नगरी अयोध्यामध्ये, श्रीरामाच्या नगरीमध्ये। खूप भारी वाटतंय, एकदम मस्त फिलिंग येते। प्रत्येक टायमाला मी असं बोलत असते, बट हे ट्रू आहे की खूप भारी फिलिंग येते इकडे आल्यानंतर। खूप वेगळंच काहीतरी असं वाटायला लागतं की हो खरंच आपले श्रीराम आपला वेट करताय, आपण चाललोय त्यांना भेटायला। खूप भारी वाटतं, मस्त वाटतं। प्रयागराजमध्ये सुद्धा कसलं भारी वाटत होतं आणि इथे सुद्धा आता सकाळी सकाळी आम्ही 4:30 झालेत आणि गाडी तिकडे लावली आहे आणि इकडनं आतमध्ये आय थिंक ऑटो नाही घेते, सो ऑटो नाही भेटत आम्हाला इथे। तर आतमध्ये चाललो आहे चालत चालत घाटापर्यंत। तर शरयू नदी जी आहे जिथे श्रीरामांनी आपलं समाधी घेतली होती तिथे जाऊन आंघोळी करायच्या आहेत। एवढं थंडीचं कधी आयुष्यात थंड पाण्यामध्ये आंघोळ नाही केली आहे, सो तिथे जाऊन एवढं बर्फासारखं पाण्यामध्ये आंघोळ करायची आपल्याला। अँड देन मस्त रेडी वगैरे होऊन भेटते मी तुम्हाला। बाकीचं मी तुम्हाला सगळं दाखवतच जाईल मध्ये मध्ये म्हणजे आंघोळी अँड ऑल, नदी वगैरे सगळं भेट करवतच राहील। तर पूर्ण ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने पण असाल तरी पण सबस्क्राईब करून सपोर्ट करा माझ्या चॅनलला। ओके, चला भेटूया नेक्स्ट पडावमध्ये, नेक्स्ट ठाण्यावर लोकेशनवर। ठीक आहे, सोबत राहा माझ्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला बोलली की इथे ऑटो वगैरे भेटत नाही आहे। तर आमचे सोबत जे शशी भाई होते त्यांनी कशी बशी मस्तपैकी ऑटो थांबवली आणि आम्हा दोन पोरीने एवढी थंडी वाजत होती तर हे बघवलं नाही म्हणून ऑटो थांबवून आम्हाला त्यांनी ते पुढे तिकडे नेलं। तर 20 रुपये पर पर्सन असं काहीतरी होतं यांचे सीट तेव्हा। तर पूर्ण जागेवर आम्हाला तिथे पोचवलं होतं त्यांनी, रिक्षावाल्यांनी। खूप छान रिक्षा आहे ही, अशी त्या साईडची टुकटुक असं म्हणतात हे लोक, टुकटुकासारखीच चालते ही ॲक्च्युली। पापमोचन घाट। अरे इथे तर किती गर्दी आहे। हे पापमोचन घाट आहे, इथे आंघोळी वगैरे करायला येतात लोक। तर हे आंघोळ करतात सगळेजण। कोण बोलते ही बाई? हाँ यस, अच्छा बिछड़ गए हैं बेचारे। पर वो नदी का ही एरिया है, सूखा है पूरा। अरे 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 अरे, सो सैड। कितना दूर दूर जा रहे हैं, बाबा रे बाबा, शिट। लक्ष्मण जी नहीं रहते नहीं थे ना, नाम दिया। सुनो मैं बोलूं? हाँ हे बघा सगळे इथे आंघोळी करतायत। तर बघूया, खूप थंडी आहे यार, कसं आंघोळ करणार काही कळत नाहीये। कुछ लोग सोटो में जाने वाले थे। हे अनाउन्समेंट कोणी इथे हरवलं की अनाउन्समेंट होतं। हे है अयोध्या नगरी घाट। यहीं पे सरयू जी का वो जो होता है ना, वर्ल्ड रिकॉर्ड बना था दिया जला के, कम से कम 3.5-4 लाख मतलब दिए जलते हैं। हाँ दिवाली के दिन पहले, दिवाली के दिन। ओ आना चाहिए यार दिवाली में। ये हमारे जो शशी जी है ना सर, इनको सब पता है क्योंकि ये इधर की है। म्हणजे यांना सगळं माहिती, मी का हिंदी बोलते, यांना सगळं माहिती आहे इकडचं, त्यामुळे ते आम्हाला इन्फॉर्मेशन सगळी इकडची माहिती वगैरे सगळी देत आहेत, कारण हे इकडचेच आहेत। बॉर्न एंड ब्रॉट अप ना? अच्छा, मेरा नंबर दे दीजिए 9029, जो भी आए यहाँ पे संपर्क करें। और गाइड की तरफ से आप थोड़ा सा कुछ भी चंदा बिंदा दे दे अपने मन पसंद से कुछ शगुन 2151 हे स्ट्रक्चर जे तुम्ही बघता इथे, हे स्ट्रक्चर ना खूप टायमापासून आहे आणि इवन ज्यांचं घर आहे हे जे ओनर आहेत ते तर नंतरच मेंटेन ठेवतात। बट जी गव्हर्नमेंट आहे, काही लोकांना भरपूर जणांना हे माहिती असेल पण नाही माहिती असेल त्यांना सांगते की हे जे मेंटेन आहे ना, हे यांची गव्हर्नमेंट देते यांना पैसा मेंटेन करण्यासाठी, हे पूर्ण स्ट्रक्चर त्यांची घरं। बिकॉज हे एवढे मोठे मोठे घरं आहेत ना, माणूस मेंटेन करून करून किती करू शकतो, त्याची पण एक लिमिट असते। सो गव्हर्नमेंट त्यांना पैसे देते हे सगळं मेंटेन करण्यासाठी। तर हे सुंदर असं
स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता, एवढं सुंदर वाटतं, मस्त वाटतं यार. अयोध्येच्या नगरीमध्ये आम्ही फिरतोय, मला तर विश्वासच बसत नाही आहे, भारीच वाटतंय. ये क्या है? ये राम की पैड़ी, भगवान राम सीता सब लोग नहाने आते थे. हाँ, यहाँ पे नहाते थे राज परिवार के लोग, ये उनके लिए बनाया गया था पूरा. ये सरयू जी का ही पानी है, उसी के पानी को डाइवर्ट करके इधर लेके आए. ये सब भरा रहता है थोड़ा पानी का. ओके, वही पानी है. चलो. अभी उसमें जाके कैसे नहाते हो लोग, तो यहाँ पे लेके आए. फिर से दानों को मानना करना चाहिए. पूरा यहाँ से लेकर दानों को मारना. सकाळी सकाळी चाय पिली आहे आणि बसलोय. 4:30 नंतर थोडी सकाळ होत चालली आहे, पहाट. पण हिंमत होत नाही नदीमध्ये जाऊन आंघोळ करायची, माझी नाही होत. साड्या घातल्यात सगळ्यांसमोर. हा, इथे म्हणजे सगळ्यांसमोरच तसं चेंज वगैरे करायचं असतं. म्हणजे इकडे सगळे श्रद्धालूच असतात, तर ते असं काही बघत वगैरे नाही. काल मी ते महाकायचं लावलं, तर इथं कुंकू लावून दिला, असं चांगलं नाही वाटत ते. तर असं मस्त छानसं नटलं, छान साड्या वगैरे घातलेत, रेडी झालं. इथेच साड्या घालायला लिटरली म्हणजे घरी 1 तास 1.5 तास जातो अशा साड्या घालायला, आणि इथे आम्ही 5 मिनिटात साड्या घातल्या. दाखवते मी कशी साडी घातली ते, चला. हे मगाशी तुम्हाला थोडं अंधारात दाखवलं, आता पूर्ण उजेडात बघून घ्या, किती सुंदर दिसतंय. बापरे, यामध्ये आपले सीताजी, रामजी हे सगळे स्नान करायचे. आणि आम्ही तिकडे जिथे स्नान केलं ना, ती शरयू नदी होती जिथे त्यांनी समाधी घेतली. आणि हे नदी इथे ते लोक आंघोळ करायचे. इथून पाणी येतं आणि इथे आंघोळ करतायत मस्त. चलो. हे लुंगी घेतलेत आम्ही मस्त, 200चे आहेत. थोडं बार्गेनिंग करून येऊ शकता तुम्ही या शॉपवर. हे भाईसाहेब आहे तिथे. हे आपलं याच्या समोरच हे शॉप आहे. मस्त लिट्टी चोखा इधर का फेमस, इधर का नहीं यूपी का एक्चुअली, पर इधर भी वही है ना, मिल जाता है. मस्त आहे, माझं फेवरेट आहे. छोले कचोरी आणि छोले कचोरी इथे एवढी टेस्टी आहे. समोसा खाऊन संपून गेला, तो पण लय भारी होता. टेस्टी टेस्टी टेस्टी. इथे ना फूड खूप छान भेटतं, टेस्टी भेटतं, म्हणजे एकदम मसालेदार आहे. तुम्हाला जर चमचमीत खायची इच्छा असेल ना, इकडं सगळं भेटतं, मजा येते खायला. इथे पण गर्दी बघताय किती आहे. नॉर्मल नाही इकडे पण लय गर्दी इकडे आता सध्या प्रयागराजमुळे. गर्दी बघताय, इकडचं सगळ्यात फेमस आहे, पण गर्दी बघताय या हॉटेलमध्ये.
गर्दी खूप असल्यामुळे व्हॉइस मोठा करता आला नाही, कारण तुम्हाला ऐकायला आलंच नसतं आणि ऐकण्याची इच्छा पण झाली नसती. एवढा तिथे शोर शराबा होता. अक्षरशः छोट्या मुलांपासून ते बुढेपर्यंत इथे अयोध्यामध्ये आम्हाला दिसले आणि अजिबात कसलंच शिकन नव्हतं, दुःख नव्हतं. एकदम हॅपीनेस होता तोंडावर. म्हणजे अगदी काहीच दुःख, त्रास, तकलीफ या फिर टेन्शन नव्हतं. एकदम सगळं टेन्शन विसरून गेलेलं हे सगळे चालत होते आनंदाने की आम्हाला भेटायचं आहे आज, श्रीरामांना भेटायचं आहे आज. सगळ्यांना रामाला भेटायची खूप आतुरता होती. एवढं जोरजोरामध्ये जय जयकार चालू होता रामाचा, श्रीरामाचा आपल्या, एवढं जोरजोरात की आपण त्याच्यामध्ये कधी एकत्र होतो आपल्याला कळतही नाही. हे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आम्ही एवढं जय श्रीराम एवढे ओरडत होतो की आम्हाला कळत नव्हतं की आम्ही कुठे आहे, काय आहे, किती मोठ्याने ओरडायचं, किती कमी बोलायचं, काहीच कळत नव्हतं. फक्त जय जयकार सुरू होता आमचा तिथे, बस. आपण जेव्हा देवी देवतांच्या नगरीमध्ये असतो ना, तेव्हा आपल्याला अजिबात कळत नाही किती त्रास होतोय, काय पाय दुखत आहेत, काय डोकं दुखतंय, काहीच त्रास असं जाणवत नाही आपल्याला जेव्हा आपण त्यांच्या नगरीमध्ये असतो. सगळं विसरून आपली एकदम ताकद एकदम दुगणी वाढलेली असते की आता मी हे चालून जाणार, आता मी ते चालून जाणार, आता मी हा पर्वत चढून जाणार, अशी एक आणि अलगच एक ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये. तर इथे हे पादत्राण ठेवण्यासाठी जागा आहे, तर इथे तुम्ही फक्त चप्पल ठेवू शकता. तर आम्ही असे चप्पल वगैरे, मला आठवत नाही की तिथे आम्ही पैसे दिलेले की नाही, काही निशुल्क होतं का काय, मला आठवत नाही आहे. तर ते मी तिथे काही कमेंट नाही करू शकत. तर आम्ही तिथे फक्त चपला ठेवल्या आणि सामान घेऊन जायला सांगितलं आम्हाला स्वतःचा. तर अशा प्रकारे तिथे लाईन दिलेले आहेत, क्यूज दिलेले आहेत, त्या क्यूजमधून आपल्याला चालायचं आहे. हे खूप चांगलं आहे कारण गर्दी होत नाही, कोण पडणार नाही, कोणी मरायचं मग इथं टेन्शन राहत नाही. कारण गर्दीमध्ये मोस्ट ऑफ असे किस्से घडतात. तर त्याची खूप खबरदारी घेतलेली आहे, दक्षता यांनी पाळलेली आहे इथे. दमाने का जय शेवखा कोरले बापरे. बघा नक्षी काम बघा काय कोरले बापरे, काय सुंदर.
वाह, हे अजून बनतंय, कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण. देखो ना पूरा अभी आपण इथून आलोय. नीचे देखो, नीचे. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. अरे हाँ, सो जाओ, हम पे सो जाओ. तर मित्रांनो, माझ्या मंडळींनो, कसं वाटलं तुम्हाला हे दर्शन अयोध्याचं, आपल्या श्रीरामाचं? जास्त दाखवता नाही आलं, पण तिथे एवढं मोबाईल अलाउड नव्हते, तरी पण मी खूप प्रयत्न केला. जेवढं काही छोटं मोठं दर्शन झालं असेल प्लीज करून घ्या, मोबाईल थ्रू, व्हिडिओ थ्रू. तर आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि प्लीज बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील माझ्या नवीन व्हिडिओजचे. आणि आता मी खूप थकलोय, खूप म्हणजे खूप चाललोय, लिटरली खूप चाललोय. मस्त वाटलं. या तुम्ही लोक नक्की या, पैसे जमवा. मी पण पैसे जमवले आणि आली आहे, तर नक्की पैसे जमवा आणि या. चला, ब्लॉग एंड करते मी इथे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा छानशा व्हिडिओ, छानशा मज्जा करत भेटू. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.